की आमदार सईद भैया खान साहेब असो, लोकांच्या सुखात नंतर जाते पण दुखात सगळ्यात पहिले असतात. आता येणाऱ्या 27 तारखेला जे की तुम्ही सोनपेठ या नगरीमध्ये मोठ्या उल्हासानं आणि थाटामाटामध्ये जे नागरिक सत्कार आयोजित केला आहे, या नागरिक सत्काराला म्हणून परभणीचे खासदार बंडू जाधव आणि परभणी हिंगोली विधान परिषदेवर त्यांची निवड झाली आहे ते सईद भैया खान यांचा ह्या ठिकाणी नागरिक सत्कार ठेवला आहे. तर तुम्ही सोनपेठचे शिवसेना शहर अध्यक्ष म्हणून तुम्ही कशा प्रकारे नियोजन लावले, काय सांगा? सोनपेठ या ठिकाणी दिनांक 27/8/2026 रोजी गुरुवार रोजी ह्या परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजय उर्फ बंडू जाधव साहेब, तसेच आमदार हिंगोली परभणी विधान परिषदेचे आमदार आदरणीय सईद भैया खान साहेब, खासदार साहेब आणि आमदार साहेब हे दोन्ही आमचे नेते येणाऱ्या 30 ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्यात आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा शेतकरी संवाद दौरा आहे, शेतकरी संवाद दौरा आयोजित केलेला आहे. त्यानिमित्तानं आदरणीय खासदार साहेब आणि आमदार सईद भैया खान साहेब या दोघेही या ठिकाणी युवकांना मार्गदर्शन, शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. तरी जेव्हापासून विधान परिषदेचे निवडणुका झाल्यात त्याच्यानंतर आदरणीय आमदार सईद भैया खान यांचा काही कारणास्तव समजा इथं दौरा झालेला नव्हता. सोनपेठ या शहरात आम्ही त्याचा नागरिक सत्कार आयोजित करणार होतो, मग तर त्याला थोडा वेळ लागला, काही अडचणी होते, काही सुखदुःखामुळं त्यांना त्या कार्यक्रम थोडा उशीर झाला आहे. आज 30 तारखेला आदरणीय उपमुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदे साहेब हे 30 तारखेला येत आहेत. त्या निमित्ताने सोनपेठ शहरात आदरणीय खासदार बंडू जाधव साहेब, आदरणीय आमदार सईद भैया खान साहेब या सोनपेठ शहरात येत आहेत. त्यामुळे सोनपेठ शहरातील तमाम शिवसैनिकांनी, सोनपेठ शहर व तालुक्यातील तमाम शिवसैनिकांनी या ठिकाणी सोनपेठ शहरात दोन्ही खासदार साहेब आणि आमदार साहेबांचा नागरी सत्कार आणि शिवसेनेचा एक कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या निमित्तानं ते दोघे या ठिकाणी येत आहेत. तरी सोनपेठ शहरातील मी शिवसेनेचा शहर प्रमुख या नात्याने सोनपेठ शहरातील तमाम तालुका प्रमुख असेल, सोनपेठ शहरातील विविध पदाधिकारी असेल, त्यांनी या सोनपेठ शहरात असं जय्यत अशी तयारी सुरू केलेली आहे. कारण निवडणुकी झाल्यानंतर पहिल्यांदाच आमदार साहेब आणि अनेक वर्षानंतर खासदार साहेब या ठिकाणी येत आहेत. शिवसैनिकांना ते मार्गदर्शन करून एक ताकद निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करते. त्यामुळे आमची सोनपेठ शहरात होर्डिंग्स वगैरे लावून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार प्रत्येक वार्डात आमचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते ते या ठिकाणी बैठकी घेत आहेत. ह्या पद्धतीनं आमची सोनपेठ शहरात तयारी चालू आहे. बरं, पाहिलं तर काय माहिती का, एका बाजूला असं बोललं जातं की सोनपेठ शहरामध्ये जे की महायुतीमधून जे निवडून आलेले आहेत सईद भैया खान, तर त्या ठिकाणी सर्व महायुतीतील घटक पक्षातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहतील का? कसं आहे, या ठिकाणी सन्माननीय लोकप्रिय खासदार आदरणीय बंडू जाधव साहेब, शिवसेनेचे आमदार आमचे आदरणीय सईद भैया खान या ठिकाणी हे महायुतीचा नसून विशेष एका पक्षाचा कार्यक्रम आहे. हे शिवसेनेच्या वतीने एक संवाद दौरा आहे. संवाद दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी त्यांचा नागरी सत्कार देखील ठेवलेला आहे. तो महायुतीचे म्हणून ते कार्यकर्ते आमचे आदरणीय खासदार साहेबाला, आमदार साहेबाला नक्कीच त्यांचे विचार ऐकण्यासाठी, शिवसेनेचे विचार ऐकण्यासाठी सोनपेठ शहरातील विविध पक्षांचे लोक झाले, सोनपेठ शहराचे नागरिक झालेत, शिवसैनिक झाले, त्या महिला भगिनी झाले आमचे, त्या मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी नक्कीच त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बरं, जवळपास या कार्यक्रमाला तुमच्या उद्याच्या किती लोकसंख्या राहील आणि किती जवळपास कार्यकर्ते उपस्थित राहतील? तमाम तालुक्यातील शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी अनेक लोकांचे प्रवेश देखील त्या ठिकाणी होणार आहेत. विविध संघटनेचे कार्यकर्ते, मित्रमंडळाचे कार्यकर्ते असो, विविध पदावर जे कुणी आहे अशी अनेक लोकांचे या ठिकाणी प्रवेश देखील होणार आहे. त्यानिमित्तानं तुम्हाला सांगतो, अनेक दिवसानंतर या सोनपेठ शहरातील व्यापारी बांधव असतील, नागरिक असतील, तमाम संपूर्ण जे जाती धर्माचे लोक आहेत सोनपेठ शहरातील, त्या तमाम तालुक्यातील नागरिकांची इच्छा होती अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून की खासदार साहेब, आमदार साहेब या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर यावा. आमदार साहेबाचा काही कारणास्तव दौरा लांबला होता,
त्याच निमित्ताने आज खासदार साहेब आणि आमदार साहेब एकत्रपणे येतात. एक उत्सुकाचं वातावरण आहे सोनपेठ शहरामध्ये दोघाला एकत्र पाहण्यासाठी, दोघांचे जे विचार आहे, शिवसेनेचे जे विचार आहे ते ऐकण्यासाठी. नक्कीच लोकसंख्या भरपूर, ह्याच्यात अंदाजाचा काय सांगता येणार नाही, मात्र 100% तुम्हाला सांगतो कार्यक्रम हा यशस्वीपणे आम्ही पार पाडू. एका बाजूला पाहिलं तर शेतकरी वर्ग असेल किंवा व्यापारी वर्ग असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रातील तरुण मंडळी असतील, त्यांची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की बाबा शहीद भाईंचा ह्या ठिकाणी नागरिक सत्कार झाला पाहिजे आणि खासदार बंडू जाधव ह्यांचा पण ह्या ठिकाणी नागरिक सत्कार व्हायलाच पाहिजे. कारण ते अगोदर उबाटा गटामध्ये होते, आता शिंदे सेनेमध्ये गेले आहेत. तर ह्यामध्ये निश्चितच विकासाची वाटचाल बघून खासदार बंडू जाधव यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला आहे. काय सांगाल? नक्कीच बघा, आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे अनाथांचे नाथ आहे. नक्कीच त्यांच्या नेतृत्वामध्ये या परभणी जिल्ह्याला विकासाची एक नवी वाटचाल मिळवून देण्यासाठी आदरणीय आमचे खासदार बंडू जाधव साहेब या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी ते शिवसेनेत आलेले आहे. ते पहिलेच आमचे शिवसैनिक होते. शिवसेनेचे विचार त्यांच्या रक्तात शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार त्यांच्या रक्तात आहे. आता एक आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची जे काम करण्याची शैली आहे, जे पद्धत आहे, खासदार साहेबांना ते आवडलेली आहे आणि खासदार साहेबांना माहीत आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मध्ये नक्कीच या परभणी जिल्ह्याचा आम्ही विकास करू. त्या विकासासाठी विकासाची जे कमतरता ह्या जिल्ह्यात राहिलेली आहे त्याची भर कशा पद्धतीनं भरून काढायची ते नक्कीच आदरणीय खासदार साहेब ते भरून काढतील. काय पाहिलं तर काय माहिती का, एका बाजूला असं बोललं जातंय की ह्या परभणी जिल्ह्यामध्ये कसलाही आतापर्यंत विकास झालेला नव्हता, पण आता विकास होईल ही आशा लोकांना लागली आहे. म्हणूनच बंडू जाधव खासदार हे त्या पक्षामध्ये परिवर्तन करण्यासाठी गेले आहेत असं प्रत्येकांचा एक उच्चार निघत आहे. निश्चितच उद्याच्या ज्या नागरिक सत्कार सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे निवेदन घेऊन जे कार्यकर्ते येतील किंवा इथलचे नागरिक येतील त्यांचे प्रश्न मार्गी लागतील का? 100% तुम्हाला सांगतो. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं काम करतात त्याच पद्धतीनं खासदार साहेब देखील पहिल्यापासून काम करत आलेले आहेत आणि ह्याच्या इथून पुढे देखील करताना आदरणीय आमदार सईद भैया खान हे देखील आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून काम करत आहेत. लोकांचे खासदार साहेब असो की आमदार सईद भैया खान साहेब असो, लोकांच्या सुखात नंतर जाते पण दुखात सगळ्यात पहिले असतात. आता तुम्ही बघा, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल की परभणी जिल्हा असो की महाराष्ट्रातून कुठून देखील आदरणीय आमदार साहेबांना, सईद खान साहेबांना फोन येतात हॉस्पिटलसाठी, दवाखान्यासाठी, जे काय अडीअडचण, कोणाचं ऑपरेशन असू द्या, कोणाचे जे काय अडीअडचण असते ते मार्गी लावण्यासाठी सईद भैया तत्पर आहेत, ते काम करतात. आदरणीय खासदार साहेब तत्पर आहेत, ते देखील काम करत आहेत. नक्कीच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारावर, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या ह्यांच्या विचारावर, खासदार साहेबांच्या विचारावर, आमदार साहेबांच्या विचारावर आम्ही ते विचार पुढे घेऊन चलत आहोत, जात आहोत. नक्कीच आम्ही लोकांचे जे काही निवेदन येते या ठिकाणी सोनपेठमध्ये कार्यक्रमानंतर त्यांची समस्या खासदार साहेब, आमदार साहेब ऐकून घेतील, त्यांचे निवेदन स्वीकारतील आणि त्याच्यावर नक्कीच योग्य ते कारवाई करून त्यांना न्याय देण्याचं काम करतील. आमदार सईद भैया ह्यांच्यासोबत जे तुम्ही जवळपास 5-6 वर्षांनी काम करताय, तुम्हाला एक सच्चा शिल्लेदार म्हणून आमदार साहेबाचा आज जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक तुम्ही ओळख तयार केलेली आहे की सईद भैया यांचा एक विश्वासू कार्यकर्ता म्हणलं तर साजिद भैया कुरेशी आणि सोनपेठ नगर परिषदचे नगरसेवक शिवसेनेचे, अशी तुम्ही एक ओळख आणि एक छाप निर्माण केली आहे. तर उद्याच्या नागरिक सत्कारामध्ये असे निश्चितच कार्यकर्ते तुम्ही असे किती तयार करताल आणि शिवसेना कशा प्रकारे मजबूत करताल, काय सांगा? नक्कीच सर्वात प्रथम एक सांगू इच्छितो की माझा काय राजकीय वारसा नव्हता, माझ्या घरात काय राजकीय वारसा नव्हता, तरी पण मी एका सामान्य कुटुंबातला युवक, सामाजिक कार्यकर्ता. माझ्या कामाची पद्धत बघून आदरणीय आमदार सईद भैया खान यांनी माझ्याशी संपर्क केला आणि मला शिवसेनेमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिला. मी त्यांच्या शब्दाचा मान ठेवून शिवसेनेत गेलो. आदरणीय आमदार सईद खान साहेबांनी माझा प्रवेश मुंबई या ठिकाणी राज्याचे त्यावेळेस आत्ताचे उपमुख्यमंत्री, त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातानं
त्यांचे मुंबई इथले निवासस्थानी माझा प्रवेश करून घेतला. त्यानंतर साहेबांनी मला अल्पसंख्याक शहर प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली. माझ्या काम करण्याची पद्धत बघून त्यांना वाटलं की हा कार्यकर्ता नक्कीच शिवसेनेचे विचार पुढे नेत आहे, नक्कीच हे शिवसेना ही संघटना वाढवण्याचं काम करत आहेत. म्हणून साहेबांनी मला कालच्या नगर परिषदेला ज्या ह्या ठिकाणी सोनपेठमध्ये परिवर्तन आघाडी झालेली आहे, आदरणीय आमदार सईदभाई खान यांनी त्यांच्या कोट्यातून मला परिवर्तन आघाडीमध्ये उमेदवारी मिळवून दिली. नक्कीच या सोनपेठ शहरातील आमचे आदरणीय नगराध्यक्ष साहेब व आमचे सहकारी जे कोणी होते सगळे आम्ही मिळून या ठिकाणी सोनपेठ नगर परिषद सत्ता स्थापन केली. नगराध्यक्ष आमचे परिवर्तन आघाडीचे आलेत, आम्ही नगरसेवक झालो. त्यानंतर आदरणीय सईदभाई खान यांना वाटलं की नक्कीच हा कार्यकर्ता काहीतरी करू शकत आहे, ह्याच्यात काम करण्याची क्षमता आहे. तर आदरणीय साहेबांनी मला ह्या ठिकाणी आमदार साहेबांनी शिवसेनेचा शहर प्रमुख आमदार ज्या वेळेस ते आमदार झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यात पहिली जर निवड कोणाची असेल जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांची, तो सगळ्यात पहिली निवड ही माझी आहे. मला शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून या ठिकाणी त्यांनी जबाबदारी दिलेली आहे. नक्कीच या ठिकाणी मी शिवसेनेचे विचार पुढे नेण्याचं काम करेन. संघटना कशा पद्धतीनं मजबूत करता येईल त्याच्यावर मी काम करेन. पाहू शकता आपल्या चॅनलची ज्यांनी जी प्रतिक्रिया दिली, जे आमदार सईदभाई खान यांचे जवळचे शिलेदार आणि एकदम विश्वास म्हणून त्यांची ओळख आज जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यात झाली आहे. आणि तेच म्हणजे साजिद भैया खोरेचे यांनी एक आवाहन केलं आहे की बाबा जे की उद्या त्याला 27 तारखेला जे ह्या ठिकाणी सोनपेठ शहरामध्ये जे नागरिक सत्कार सोहळा आयोजित केला आहे, तर सर्व तालुक्यातून किंवा शहरातून सर्व व्यापारी वर्ग असो किंवा सर्व संघटना पदाधिकारी सर्व लोकांनी किंवा युवकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि नागरिक सत्कार सोहळ्याचा आनंद घ्यावा. आणि निश्चितच तुमचे काही मुद्दे असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चितच आमदार साहेब हे तुमचे आमदार आहेत म्हणून तुम्ही प्रश्न मांडा आणि खासदार साहेब पण तुमचेच आहेत म्हणूनच तुम्ही प्रश्न मांडा, अशा प्रकारे त्यांनी आवाहन केलं आहे. मी माझ्या आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज सोनपेठ.